पालघरच्या जव्हारमधील घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे। पाण्यासाठी शिक्षकाने विद्यार्थ्यांना 2 किलोमीटर दूर पाठवलेलं आहे। पाणी घेऊन शाळेमध्ये परतण्यास उशीर झाला आणि त्यामुळे या 5 विद्यार्थ्यांना बेदम मारहाण करण्यात आली आहे। जव्हारच्या जांभूळमाधा येथील लोकनाथ जाधव या शिक्षकाने ही मारहाण केल्याची माहिती आहे आणि शिक्षकावर कारवाई करा अन्यथा ठिय्या आंदोलन करू असा इशारा संतप्त पालकांनी दिलाय। बातमी पाहतोय पालघरमधून आणि या संदर्भात आणखी माहिती करून प्रतिनिधी जितेंद्र पाटील आपल्यासोबत आहेत। जितेंद्र, काय इशारा दिलेला आहे पालकांनी आणि शिक्षकांचं त्यावर काही म्हणणं आलेलं आहे का समोर? नक्कीच जवळच्या जांभूळ माथा या शाळेमध्ये शिक्षकांच्या मारहाणीला विद्यार्थी अक्षरशः घाबरले आहेत। पाण्यासाठी झऱ्यावर पाठवलेल्या विद्यार्थ्यांना उशीर झाला म्हणून शिक्षक लोकनाथ जाधव यांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे। मारहाण पाहिलेल्या काही विद्यार्थ्यांनी शाळेत न जाता थेट जंगलात दिवसभर लपून बसण्याला भाग पडलं। या शिक्षकाविरोधात आता ग्रामस्थ देखील आक्रमक झालेले आहेत। यांनी यापूर्वी या शिक्षकाविरोधात अनेक तक्रारी केल्या होत्या, मात्र आता शिक्षण विभाग नेमकी काय कारवाई करते याकडे आता ग्रामस्थांचं लक्ष आहे। त्यामुळे जर येत्या काळात कारवाई केली नाही तर आम्ही आंदोलन करू असा इशारा देखील आता पालकांनी दिलेला आहे। तक्रारी करून सुद्धा जर कारवाई होत नसेल तर गंभीर आहे। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी जितेंद्र। पालघरमधून आपण ही बातमी पाहत आहोत। अगदी धक्कादायक बातमी। पालघरच्या जव्हारमधील घटनेमुळे एकच खळबळ उडालेली आहे। पाण्यासाठी शिक्षकांना 2 विद्यार्थ्यांना 2 किलोमीटर दूर पाठवलेलं आहे आणि त्यामुळे 5 विद्यार्थ्यांना उशीर झाला म्हणून मारहाण झाली।